नगरपालिका निवडणुकीचे आतापर्यंत 24 कल हाती आलेले आहेत। 24 कल आतापर्यंत आपण स्क्रीनवर बघतोय। शिवसेना 5, भाजप 10 जागांवर सध्या आघाडीवर आहे। राष्ट्रवादी, शरद पवार गट 1 आणि ठाकरे गट एका ठिकाणी आघाडीवर आहे। शिवसेना 5, भाजप 10 आणि राष्ट्रवादी 3 जागांवर सध्या आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळतंय। सुरुवातीचे कल आहेत। मतमोजणी अजूनही सुरू आहे। आतापर्यंत नगरपालिका निवडणुकांचे 40 कल हाती आलेले आहेत, ज्यामध्ये भाजप 21, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादीने 5 जागांवर आघाडी घेतलेली आहे। मिनिटामध्ये ही आकडेवारी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही वेळापूर्वी 60 ठिकाणचे कल पाहत होतो, 40 ठिकाणचे आता कल आपल्या हाती आलेले आणि या 40 ठिकाणी काय नेमकं सगळं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या दरम्यान महत्त्वाच्या घडामोडी पुढे येत आहेत। उरण नगर परिषदेवर मतमोजणी केंद्रावर सध्या राडा झाल्याची एक बातमी कळतेय। अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंग रूम मध्ये शिरलेला आहे। मतमोजणीच्या आधी स्ट्रॉंग रूम मध्ये कोणालाही परवानगी नसताना ही व्यक्ती स्ट्रॉंग रूम मध्ये आलेली आहे। मवियाच्या उमेदवारांना तहसीलदारांना प्रश्न विचारलेला आहे, ही व्यक्ती स्ट्रॉंग रूम मध्ये शिरलीच कशी? अशा प्रकारे या ठिकाणी राडा झालाय। दुधनी नगर परिषदेची स्ट्रॉंग रूम अजूनही बंद असल्याचं कळतंय। स्ट्रॉंग रूमची चावी हरवली आहे। त्याचबरोबर स्ट्रॉंग रूमचं कुलूप त्यामुळे तोडावं लागलेलं आहे। मतमोजणीसाठी अक्षम्य हलगर्जीपणा आपल्याला बघायला मिळतोय। चावी हरवल्यानं चक्क कुलूप तोडण्याची वेळ आलेली आहे स्ट्रॉंग रूमचा। इतकी संवेदनशील ही वेळ आहे, इतका महत्त्वाचा आजचा दिवस आहे आणि असं असताना सुद्धा कुलपाची चावी हरवलेली आहे। त्यामुळे स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडावं लागलंय। चावी हरवल्यानं अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। तर मतमोजणीला सुरुवात होऊन जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत आणि या 40 नगरपालिकांचे हे कल आपल्या हाती आलेत। भाजप 21, शिवसेना 7, राष्ट्रवादी 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, शिवसेना 1 अशा प्रकारे सध्याचे हे कल आपल्याला पाहायला मिळतात। तर अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाताई भारसाकडे या आघाडीवर गेलेल्या आहेत। तर अंजनगाव सुरजी इथे ठाकरेंच्या सेनेचे आमदार गजानन लवाटे यांचे सुपुत्र सध्या आघाडीवर दिसत आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मंदाताई भारसाकडे या सध्या आघाडीवर आहे। तर अंजनगाव सुरजी इथे आता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत नवीन अपडेटनुसार भाजप उमेदवार अविनाश गायबोले यांनी आघाडी घेतलेली आहे। आतापर्यंत नगरपालिका निवडणुकीचे 40 कल हाती आलेले आहेत। भाजप 21, शिवसेना 7 अशा प्रकारे ही आघाडी दिसते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, शिवसेना युबीटी 2। कोल्हापुरातही आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातून ही महत्त्वाची अपडेट। मुरगुड नगर परिषदेमध्ये सुहासिनी पाटील सध्या आघाडीवर आहेत। कोल्हापूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरमधून अपडेट। सुहासिनी पाटील सध्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुरगुड नगर परिषदेचे सुरुवातीचे कल हाती येत आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुहासिनी पाटील यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत तिथे आघाडी घेतलेली आहे। मुरगुड नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील या आघाडीवर आहेत। तर जळगावची सुद्धा आकडेवारी समोर येते आहे। पहिल्या फेरीत जितेंद्र ठाकूर अमळनेर इथून 200 मतांनी आघाडीवर आहेत। 3185 मतं अजित पवार गटाच्या भाजपच्या जितेंद्र ठाकूर यांना मिळालेली दिसत आहेत आणि 2921 मतं डॉक्टर परीक्षित बाविस्कर जे की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना मिळालेले दिसत आहेत। 101 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। मतमोजणी अजूनही सुरू आहे। शहाजी बापूंच्या सांगोल्यात शिवसेनेने मुसंडी मारलेली आहे। क्षणाक्षणाची अपडेट झी 24 तासवर। अमळनेरमधून आता कळतीये नगर परिषदेत जितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीमध्ये जितेंद्र ठाकूर आघाडीवर असल्याचं कळतंय। 200 मतांनी जितेंद्र ठाकूर यांनी आघाडी घेतली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये जळगावमध्ये जितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत। त्याचबरोबर राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी समोर येते आहे। सुरुवातीचे कल हाती येत आहेत। हिंगोलीमध्ये आपण जाऊयात। हिंगोलीत नगर परिषदेत बॅलेट मतमोजणीत भाजपच्या नीता बांगर या सध्या आघाडीवर आहेत। तर नागपूरमध्ये मौदा नगर पंचायत इथे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसन्न राजा तिडके हे सध्या आघाडीवर आहेत। तर रत्नागिरीतला आपण बघितलं तर रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे या आघाडीवर आहे। पंढरपुरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके या आघाडीवर आहे। पालघर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उत्तम घरत यांनी आघाडी घेतली। अगदी आणि नगरपालिकांमध्ये आता 101 नगरपालिकांचे कल आपल्या हाती येतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2, काँग्रेस 12 ठिकाणी आघाडीवर आहे आणि हा आकडा क्षणाक्षणाला बदलताना दिसतोय। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेचे 4 निकाल आता हाती येतात। भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले असल्याचं कळतंय। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेचे 4 निकाल हाती आलेले आहेत। अमरावतीमधून एक मोठी अपडेट। त्यामुळे आता विजयाचा कल नाही तर कौल हाती आलेला आहे। आपल्या भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। 4 ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेचे 4 निकाल हाती आलेले आहे आणि तिथे भाजपचा विजय झालेला आहे। पहिला विजय या निवडणुकीतला
भाजपचा. रत्नागिरीमधून मोठी बातमी. सुर्वे या ठिकाणी आता आघाडीवर आहेत, तर सटाण्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. रत्नागिरीत शिल्पा सुर्वे या आघाडीवर आहेत, तर सटाणा नगर परिषदेमध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे. पहिल्या फेरीमध्ये धनुष्यबाण या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. सटाणा नगर परिषदेत शिवसेना आघाडीवर आहे. नाशिकमधून महत्त्वाच्या घडामोडी. सटाण्यात शिवसेना आघाडीवर आहे. तर नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान नगर पंचायतीत भाजपचे राजेंद्र शेंद्रे हे पोस्टल मतांमध्ये सध्या आघाडीवर आहेत, तर सावंतवाडीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले या आघाडीवर आहेत. तर रत्नागिरीतून ही मोठी आपल्याला बातमी पाहायला मिळते. शिल्पा सुर्वे आघाडीवर आहेत रत्नागिरीमध्ये. मालवणमध्ये शिवसेनेची मुसंडी पाहायला मिळते. मालवणचा राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला होता. ममता वराडकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, त्या सध्या आघाडीवर आहेत. नगरपालिका निवडणुकांचे आता 157 कल हाती आलेत. भाजप 68, शिवसेना 40, राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 5, शिवसेना युबीटी 5 आणि काँग्रेस 18 ठिकाणी आघाडीवर आहे. 157 निवडणुकांचे नगरपालिकांचे हे कल झी24 तासच्या हाती. कोणकोणत्या नगरपालिकांमध्ये कोण कोण आघाडीवर आहे ते आपण पुन्हा एकदा पाहूयात. सिंधुदुर्ग मालवणमध्ये मालवणचे नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार ममता वराडकर यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान नगर पंचायतीत भाजपचे राजेश शेंद्रे हे पोस्टल मतांमध्ये सध्या आघाडीवर आहे. तर अकोल्यातल्या हिवरखेडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुलभा दुतोंडे यांनी 430 मतांनी आघाडी घेतलेली आहे. जयसिंगपूरमधून संजय यड्रावकर सध्या आघाडीवर आहेत. सांगलीमधून आणखी एक महत्त्वाची अपडेट. संजय यड्रावकर 2800 मतांनी पुढे आहेत. जयसिंगपूरमध्ये संजय यड्रावकर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठी बातमी सध्या जयसिंगपूरमधून. जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जवळपास 2800 मतांनी आघाडी घेतलेली. ही आघाडी महत्वाची आहे कारण जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्व पक्षीयांचं एकत्रित पॅनल होतं, पण तरी सुद्धा सुरुवातीला संजय यड्रावकर यांनी आता आघाडी घेतलेली आहे. 157 नगरपालिकांचे हे कल आता आपल्या हाती येतात आणि त्याची ही आकडेवारी आपण पाहतोय. भाजप मुसंडी मारताना दिसते. नागपूरमधून एक रामटेकमधून महत्वाची घडामोड. शिवसेनेचे विकेंद्र महाजन आघाडीवर असल्याचं कळतं आहे. नागपूरच्या रामटेकमधून शिवसेना आघाडीवर आहे. नागपूरमध्ये शिवसेना कुठेतरी पुढे जाताना आता आपल्याला पाहायला मिळते. माजलगाव नगर परिषदेतून आता पुढे एक महत्वाची बातमी येते. माजलगाव नगर परिषदेत दुसरी फेरी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी आघाडीवर दिसतोय. रायगडमध्ये श्रीवर्धन रोहा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर नागपूरच्या रामटेक नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे विकेंद्र महाजन यांनी आघाडी घेतलेली आहे. करमाळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नंदिनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रत्न रघुवंशी हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. तर सगळ्यात प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची आणि चर्चित निवडणूक राहिली आहे ती म्हणजे संगमनेर नगरपालिकेची आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे कल हाती येत आहेत. मैथिली तांबे या संगमनेर सेवा समिती थोरात तांबे गटाच्या 770 मतांनी आघाडीवर आहे. प्रतिष्ठेची निवडणूक कारण त्यांच्या विरोधात सुवर्णा खताळ या आहेत, त्या सध्या पिछाडीवर गेलेल्या आहेत. संगमनेर सेवा समितीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. खताळ आणि तांबे अशा दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा संगमनेरमध्ये पणाला आहे. तर नंदुरबारमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली. रत्ना रघुवंशी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते. तर 253 नगरपालिकांचे निवडणुकीचे कल झी24 तासच्या हाती आले. भाजप 125 जागांवर सध्या मुसंडी मारताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 7, काँग्रेस 27 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. या क्षणाचे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी 253 ठिकाणचे आता हे कल हाती आले. 288 पैकी 253 कल पुढे आले. शिवसेना 40, भाजप 125, राष्ट्रवादी शपथ 7, युबीटी 4 ठिकाणी पुढे आहे आणि काँग्रेस 27 ठिकाणी आघाडीवर आहे. 288 नगरपालिकांसाठी मतदान झालेलं होतं. 288 नगराध्यक्ष पदापैकी सर्वाधिक नगराध्यक्ष पद नेमकी कोणत्या पक्षाला मिळतात याचं चित्र हळूहळू आता स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. 288 पैकी 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान झालेलं होतं आणि आता सुरुवातीचे कल हाती येत आहेत. त्यामध्ये 125 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. 40 ठिकाणी शिवसेनेने आघाडी घेतली आहे. 32 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. तर ठाकरे गटाने एकूण 4 जागांवर आतापर्यंत आघाडी घेतलेली दिसते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आतापर्यंत 7 जागांवर आघाडी घेतली आणि काँग्रेस 27 ठिकाणी आघाडीवर दिसत आहे. तर निमशहरी भागातल्या या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत आणि तसंच ग्राफिकमधून आपण हे रिप्रेझेंटेशन पाहतोय या भागाचं.
125 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. 40 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी 32 ठिकाणी आघाडीवर आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आपण ही बातमी पाहतोय. 288 पैकी 253 कल आलेत. त्यामध्ये आपल्याला हे सगळे आकडे सध्या पाहायला मिळतात. शरदचंद्र पवारपेक्षा 7 ठिकाणी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.